DRS घेतला जातोय यावेळेला. अंपायरचा इशारा येईल. DRS चेक केला जातोय. अरे वरतीच राहा ना. शुभम आडवेलकर फलंदाज बाद दिलाय अंपायरनी, परंतु त्याचा DRS घेतला गेलाय टीम MD स्टार कडून. MD स्टार मधून. आणि इथे दिसते आपल्याला स्क्रीनवरती, आपण सुद्धा पाहू शकता. ज्यावेळेला स्टंपला बॉल लागलाय त्यावेळेला क्रॉस झालेत, त्यामुळे शुभम आडवेलकर फलंदाज बाद. अंपायर वाईड आहे ना, अंपायर वाईड बॉल आहे ना. येस, इट इज वाईड बॉल. 55 धावांची आवश्यकता, 6 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. हे बरोबर 22. मगाचा त्यांनी एक धरलाच नाही, त्यांनी 21 इथे चुक. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. 1 धाव कमी झाली वाईड बॉल मुळे, परंतु विकेट मात्र मिळाली शुभम आडवेलकरची. DRS घेतलाय, तो DRS गेलाय. आपण एक DRS घेऊ शकता इनिंग मध्ये. 22 पाहिजे होते, 6 बॉल 22. मित्रांनो मी बोललो पण 33-22 आकडे लावा. 22 धावा पाहिजे होत्या आणि 1 धाव कमी झाली आहे. 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज सरोज लोकरे, याला मात्र चमत्कार करावा लागेल. चमत्कार को नमस्कार आहे. 6 बॉल 24 धावा जर बनवल्या किंवा 20 धावा जरी बनवल्या 5 चौकारामध्ये, तो इकडे मात्र वैभव सूर्यवंशी सारखा रेकॉर्ड आणि स्टार होऊन जाईल. सरोज पहिला बॉल येतोय, चौकार. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. 4 धावा. पहिला चेंडू येतोय चौकारासाठी. धावा होत आहेत कमी 4. 5 चेंडू 17 धावा. हो पश्चाताप नंतर होतो. आता मात्र मनात वाटत असेल शुभमच्या, ओहो काय झालं मी असतो तर. आता मात्र वाटत असेल कुंदनच्या, ओहो काय झालं आपण हवे होतो. परंतु जर तरला नंतरला काही अर्थ नाही ते क्रिकेट. 5 बॉल 17 धावा. नेक्स्ट गोलंदाजी करण्यासाठी तयार. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल. शॉट 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 शॉट. पुण्याचा बाप्पा दगडी शेट बॉल घेतले. बॉलची भेट. बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. आज हिरो बनणार का, चमत्कार करणार का? प्रत्येकाला उद्याचा सूर्य पाहण्यासाठी आज रात्री चमकावं लागेल, तेव्हाच तुम्ही त्या सूर्या बरोबरच चमकणारे तारे म्हणून उद्याच्या सकाळच्या हेडलाईनला याल. ते सकाळच्या हेडलाईनला येण्यासाठी सर्वांचे स्टेटस बनण्यासाठी असं काहीतरी स्टेटस स्वतःच क्रिएट करणे गरजेचं असतं. ते काम करणे गरजेचं आहे सरोज लोकरेला. 4 बॉल 13 धावा. मॅच इज ऑन. 4 बॉल 13 धावा. सैफ गोलंदाजी करण्यासाठी तयार. काय शॉट खेळला होता, दणदणता हुआ शॉट. यावेळेला मात्र अटॅक इज द बेस्ट डिफेन्स टेक्निक वापरली आहे फलंदाज क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा शॉट पाहायला मिळते. बॅटर उडवतोय निराळा अंदाज, उडवतोय गोलंदाजाचा धुराळा. सरोज लोकरे मॅन फ्रॉम पूर्णगड. एकदा फलंदाजी आवडली असेल सरोजसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट द बॅट. जांबारी, सॉरी, मॅन फ्रॉम जांबारी सरोज लोकरे. जांबारी गावचा हा सितारा आहे. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. मॅच इज ऑन. अजूनही 2 बॉलला 2 चौकार बसले. 8 धावा झाल्या तर टाय होईल आणि टायला 1-1 पॉइंट दिला जाईल. सैफ वरती आता मात्र प्रेशर. सैफ वरती आफत आ गई है. या आफत को कंट्रोल अप करने गरजेचे है. रोगी को दवा चाहिए, जोगी को जप चाहिए. रोगी को दवा चाहिए, जोगी को जप चाहिए. हम तो है क्रिकेट के पुजारी, हमें तो मैच में रोमांच चाहिए. भाई चाहिए ना पब्लिक, रोमांच चाहिए ना. तो लाया है रोमांच सरोज ने. 3 बॉल आणि 8-9 धावांची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. सुरुवात जबरदस्त केली होती.
एमडी स्टारच्या विरोधामध्ये फायटर्सने, परंतु काय साइड बॅक केला एमडी स्टारच्या सरोज लोकरेने. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. लाईनमन आपण व्यवस्थित कंट्रोलिंग मध्ये राहा. एक मात्र आहे की DRS यावेळेला गमावलेला आहे. एमडी स्टारने सरोज लोकरे खेळण्यासाठी तयार. साहेब नेक्स्ट डिलिव्हरी रॉंग वन. यावेळेला मात्र धावची सरोज लोकरे. ये ड्रामा क्रिएट किया. एक धाव मिळाली असती का? सरोज लोकरेला गरज होती का? भरपूर काय काय होतंय या मॅच मध्ये. कमबॅक केलाय फायटर्सने, टीम फायटर्सने. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सरोज लोकरे थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंड अनुज यांच्याकडून सुद्धा दिसला नाहीये. टाय होऊ शकते. 2 बॉल 9 धावा, टाय होऊ शकते मॅच, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरणे गरजेचं होतं. एमटी स्टार वरती आलंय प्रेशर. काय फाईट बॅक केलं टीम फायटर्सने. चांगलं क्षेत्ररक्षण निनाद डोरलेकर यांच्याकडून आणि तितका चांगला थ्रो म्हणून कॅप्टन कुल निनाद डोरलेकर. जो भी चल चल हे चल चल. चला लवकर सर. 2 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. ज्याच्यामध्ये क्षमता आहे का पाहणे गरजेचं आहे. मन्नान धालवलकर आहे ना, मन्नान धालवलकर याच्यामध्ये आहे का ती क्षमता? पॉवरफुल बॅटर म्हणून ज्याच्याकडे प्रसिद्धी आहे. अनेक स्पर्धांमध्ये स्वतःचा दमखम दाखवलाय, परंतु ही सिच्युएशन मात्र वेगळी आहे. ही सिच्युएशन वेगळी क्रिएट केली आहे ती गोलंदाज सैफने. सरोज लोकरेने मात्र तो रोमहर्षक बनवला सामना. निनाद माइंड कूल ठेवली आहे, टेम्परमेंट कूल ठेवलाय. क्षेत्ररक्षण मात्र अटॅकिंग लावलंय, त्याचा फायदा घेतलाय. फुल टॉस डिलिव्हरी. बॉल आलाय चौकारासाठी. आवश्यकता. जो जितना झुलसता है वो उतना निखर के आता है. यूं ही नहीं होते जय जयकार, कोशिश करने वालों की हार नहीं होती. वाव एक चेंडू 5 धावेची आवश्यकता. सामना टाय झाला तर 1-1 पॉइंट दिला जाईल. लक्षात घ्या, एकदा जोरदार टाय झाला पाहिजे या रोमांचकारी सामन्यासाठी. दिस इज द पॉवर ऑफ UPL. दिस इज द पॉवर ऑफ उत्कर्ष प्रीमियर लीग. पूर्णगड गावामध्ये श्रीकृष्ण नगर मध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये दाखवून दिलंय UPL ने का हा रोमहर्षक रोमांचकारी मुकाबले या ठिकाणी होत आहेत. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह माध्यमातून पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं एका रंजक वळणावरती हार्दिक स्वागत करताना, एका नागमोडी वळणावरती हार्दिक स्वागत करताना. फक्त ते वळण कोणत्या दिशेने जाणार आहे, आयदर लेफ्ट आयदर राईट. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला फील्डिंग. बापरे काय काय होतंय. लाईनमन चौकार गेला असता का? तितकं चांगलं क्षेत्ररक्षण लाईन टच झालंय का? भरपूर काय काय पाहायला मिळते. DRS नाहीये क्षेत्र अजूनही फिल्डिंगचा, अजूनही अंपायरचा डिसिजन येणे पेंडिंग आहे. एकच धाव आहे. अंपायरचा डिसिजन येतोय, एकच धाव आहे. अंपायरचा डिसिजन येतोय, एकच धाव आहे. यामुळे जिंकतोय संघ टीम फायटर्स. चला MD स्टार. अंपायरचा डिसिजन पेंडिंग नव्हता, झालंय डिसिजन दिलंय. वेट आहे. आधीच का डिसिजन दिलंय? हे बघ ना, वेट. अंपायरने टेक्निकल DRS घेतलाय अंपायरने स्वतःचा. संघ मालक नदीम पांढरे साहेब आणि संघ मालक MD स्टार, प्लीज लक्षात घ्या, अंपायरने स्वतःचा टेक्निकल DRS घेतलाय. आपण चेक करतोय या ठिकाणी, चेक करतोय. ओके, बघ
अरे हवे ते आता उडी मारला ते उडवला नाही नाही उडवलं. फिल्डिंग आहे फिल्डिंग आहे. एकच धाव आहे एकच धाव आहे एकच धाव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण निनाद डोर्लेकर यांच्याकडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण येतंय. होय बस बस येत नाही. एकच धाव आहे.